धन्यवाद वसुंधराजी. मंचावर उपस्थित विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभयजी कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ॲडव्होकेट अशोक पलांडे, डॉक्टर संजय तांबट सर आणि आजचे अन्य पुरस्कार प्राप्त पत्रकार मित्र, मंचासमोर अनेक महत्त्वपूर्ण पुणे शहरातल्या व्यक्ती आहेत, त्यांना सर्वांना अभिवादन करतो. प्रसार माध्यमांमधले माझे मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, तांबट सरांनी आपला प्रवास सांगितला तो पत्रकारितेपासून प्राध्यापकीपर्यंत झालेला आहे. मी एक्झॅक्टली उलट्या रस्त्याने गेलो आहे आणि आत्तापर्यंत माझा समज होता आणि ती मान्यता पुण्याने आणि पश्चिम महाराष्ट्राने टिकवून ठेवलेली होती की मी देशभरामध्ये सगळ्या ठिकाणी मला बोलवतात, ऑर्गनायझरचा संपादक म्हणून बोलवतात. आज पुण्याने बोलवल्यानंतर विश्वास वाटायला लागला की हा मला पण पत्रकार म्हणून स्वीकार केलाय. माझी एका अर्थाने कर्मभूमी आहे. SP कॉलेजचा विद्यार्थी राहिलो आहे, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी राहिलो आहे. त्या अर्थाने जेवढा असायला पाहिजे तेवढा पुण्याचा जाज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे विश्वसंवाद केंद्राने आज इथे आमंत्रित केल्याबद्दल मला स्वतःलाही गौरवान्वित वाटतंय आणि तांबट सरांसहित बाकी सगळ्यांचा सत्कार करणं इतका माझा काही पत्रकारितेमधला अनुभव नाही. कारण दोन आत्ता बोलतानाची उदाहरणं आली, तिथून मी सुरुवात करीन. म्हणजे अभयजी पण बोलता बोलता बोलून गेले की त्यांचे विचार त्यांच्या पत्रकारितेच्या आड आले नाहीत आणि तांबट सरही बोलता बोलता बोलून गेले की माझं स्वयंसेवकत्व आणि माझं पत्रकार याच्यामध्ये कधी गल्लत झाली नाही. मला वाटतं तांबट सर, तुमचं स्वयंसेवकत्व होतं म्हणून तुम्ही पत्रकारिता चांगली केली, याचा हा सन्मान आहे. शिक्षणामध्ये पत्रकारिता काहीतरी ऑब्जेक्टिव्हली करायचा प्रकार असतो. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा पसरवलेला भ्रम आहे. कारण पत्रकारिता मुळातच जन्माला जी आली ती विचारांच्या प्रसारासाठी आली आणि विचार हा सब्जेक्टिव्ह असतो. तो सब्जेक्टिव्ह असताना देखील सॅक्रोसॅन्क्ट फॅक्ट्स असतात, त्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. हा जो पाळतो तो चांगला पत्रकार असतो. ते तुम्ही करता म्हणून तुम्ही चांगले पत्रकार होता. तुम्ही इर्षद जहाच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती वैचारिक भूमिका होती, त्याच्याशी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणून तुम्ही चांगले पत्रकार ठरले. त्यामुळे विचारांचं अधिष्ठान असल्याशिवाय पत्रकारिता नाही, हे जे मूळ नारद सूत्र आहे. मी उदाहरण देत असताना सत्यभामा आणि रुक्मिणीचं उदाहरण देऊन सुरुवात झाली. ते ब्रिटिशांनी स्थापन केलेले नारद आहे, जे आपल्या मालिकांनी पण प्रस्थापित केले की क लावे नारद, मराठीमध्ये चांगला कळणारा शब्द. आणि आपल्या पण कारण तो पुराणांमधनं येतो, पण वेदांमध्ये येणारे नारद, गीतेमध्ये येणारे नारद, रामायण महाभारतामध्ये येणारे नारद, वाल्मिकींना रामायणाचं संकलन करायला लावणारे नारद आणि व्यासांना महाभारताचं संकलन करायला लावणारे नारद, हे ज्ञानाधिष्ठित विचारांवर आधारलेले आणि ज्या नारद सूत्रांचा आणि त्यांच्या गुणांचा 56 गुणांचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण कोणा एका व्यक्तीबरोबर करतायत तर ते देवर्षी नारद आहे. त्यांचा आदर्श पत्रकारितेमध्ये असावा ही अपेक्षा आहे. सर्व गुण संपन्न असा त्याच्यामध्ये एक उल्लेख आला आणि धर्म संस्थापनेसाठी काम करणारे. पण मग अभयजी जसं म्हटले तसं सुरुवातीला जरा प्रश्न पडायचा की हे काय संघवाल्यांना नवीन खूळ चाललाय, नारद कुठून काढला. तर मी स्पष्ट करू इच्छितो, हे संघाचा शोध नाही. 1826 साली पहिल्यांदा ज्यावेळेस भारतीय भाषांमध्ये पत्रकारिता सुरू झाली आणि उत्तंड मार्तंड नावाचं साप्ताहिक ज्यावेळेस कलकत्त्याहून छापलं गेलं
त्या उत्तंड मार्तंडचा अंक हा नारद जयंतीला छापला गेला आणि त्या अंकावर भारतीय परंपरेमधला पहिला संवाददाता म्हणून नारदाचं चित्र छापलेलं होतं. ते स्टँडिंग होतं बरं का, बसलेलं नव्हता. भ्रमण करणारा नारद होता. तो भ्रमण करणाऱ्या नारदाचं चित्र छापलेलं होतं. त्यानंतर अनेक भारतामध्ये जी प्रकाशन, कारण भारतामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारची पत्रकारिता केली, त्यावेळेस नारदाचा उल्लेख केलेला दिसतो. आणि 1955ला भारतामध्ये जेव्हा प्रेस काउन्सिलची स्थापना झाली, के मुन्शींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली, त्यावेळेस के मुन्शींनी आपल्या दिलेल्या अहवालामध्ये महर्षी नारद, देवर्षी नारद यांना भारताच्या संवाद परंपरेचा आदर्श मानून आपला रिपोर्ट दिलेला. त्यामुळे 1956 साली पहिल्यांदा हिंदुस्थान समाचारने स्वतंत्र भारतामध्ये नारद जयंती हा कार्यक्रम पत्रकारांसाठी साजरा केला. त्यामुळे हे विश्वसंवाद केंद्र तर सगळी 1990 नंतर आलेली प्रक्रिया आहे, पण त्याला ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणून फक्त त्याचा उल्लेख केला. आज विषय मला तसा राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रसार माध्यम आजचा तसा ज्वलंत वाटणारा आणि प्रसार माध्यमांसाठी नेहमीच त्याचाच प्रश्न ऑब्जेक्टिव्हिटीची आहे म्हणून मी मुद्दाम त्याची सुरुवात केली. आणि ते भारतीय पत्रकारांना जास्त खूळ असतं की भारताच्या हितासंबंधी लिहिलं की जणू काय आपण पत्रकारितेशी काहीतरी अपमान करत आहोत. आणि राष्ट्रीय विचारांचं असणं, या दोन्ही गोष्टी ऑर्गनायझरचा संपादक आहे म्हणून मी केवळ सांगत नाही, परंतु स्वतंत्र भारतामध्ये हा पहिला प्रश्न उभा राहिला तो ऑर्गनायझरच्या संदर्भात उभा राहिला होता. अनेक जणांना कोणीतरी इमर्जन्सीमध्ये पान काळं केलं, कोणीतरी संपादकीय सोडून दिलं वगैरे असले उल्लेख करायची सवय आहे. मार्केटिंग चांगलं असल्यामुळे ते लक्षात राहतं. स्वतंत्र भारतामध्ये संविधान पूर्णपणे लागू होण्याच्या काही दिवस अगोदर ऑर्गनायझर आणि क्रॉसरोड्स एक संघ विचारांनी प्रेरित असलेलं परंतु स्वायत्त असलेलं, मी मुद्दाम ठामपणे हे सांगतोय, संघाचे अनेक अधिकारी बसले तरी सांगतोय, संघाने ऑर्गनायझरला कधीही मुखपत्र म्हटलं नाही आणि ऑर्गनायझरने आम्ही संघाचं मुखपत्र आहोत असा कधीही दावा केलेला नाही. डाव्या चळवळीतल्या सगळ्या लोकांनी हा लेबल लावला की हे संघाचं मुखपत्र, हे संघ बोलतोय. मला आजपर्यंत 13 वर्ष, माझी आता 12 वर्ष पूर्ण झाली, मला आजपर्यंत कुठल्याही संघाच्या अधिकाऱ्यांनी हे संपादकीयमध्ये का लिहिलंस तू म्हणून आजपर्यंत विचारलं नाही, किंवा पुढच्या अंकामध्ये काय लिहिणार आहे हे विचारलं नाही. 14,000 शेअर होल्डिंग असलेलं, कुठल्याही एका व्यक्तीची मालकी नसलेलं, स्वायत्तपणे चालणारी माध्यम संस्था म्हणून मी अभिमानाने गेल्या 12 वर्षापर्यंत अत्यंत स्वायत्तपणे चालवतोय. पण 1949ला एक मोठा क्रायसिस आला. क्रायसिस गांधी हत्येवरनं आला नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आला म्हणून त्याचा संदर्भ देतोय. क्रॉसरोड्स हे दुसरं टोक होतं. रमेश थापर त्याचे संपादक होते, इकडे के आर मलकानी होते. रमेश थापर हे पूर्णतः कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यांनी आपले विचार लपवले नाहीत, मलकानींनी पण आपले विचार लपवले नाहीत, आणि दोघेही आदर्श पत्रकार होते. प्रॉब्लेम कुठे होतो? ऑब्जेक्टिव्हिटीचा बुरखा पाहून आपले विचार जेव्हा लादायचा प्रयत्न करतात ना, तेव्हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे एक हिंदू नावाचं अहिंदू विचारांचा प्रसार करणारं वृत्तपत्र आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणून शिकवलं जातं, युपीएससीची तयारी म्हणून शिकवलं जातं. 3 महिन्यापूर्वी त्याचा संपादक सीपीएमच्या पार्टी काँग्रेसच्या उद्घाटनाला उपस्थित राहतो आणि तिथल्या जे काही प्रदर्शनी लागली आहे त्याचं उद्घाटन करतो, तिथे सदस्य म्हणून बसतो, पण तो ऑब्जेक्टिव्ह असतो. मी मात्र गेलो कुठल्याही प्रसार माध्यमावर तर मी संघ विचारक असतो. हा जो दुटप्पीपणा आहे ना,
आय नो आय कॅन टॉक टू यू इफ आय नो द टर्म्स ऑफ द टॉकिंग. ऑब्जेक्टिव्हिटीचा बुरखा पाहून सब्जेक्टिव्ह विचार थोपण्याचा प्रसार माध्यमांचा जो थोतांडपणा आहे तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे, प्रसार माध्यमांच्या क्रेडिबिलिटीसाठी पण धोका आहे. तो के आर मलकानींनी पण केला नाही, रमेश थापरांनी पण केला नाही. दोघांनी महत्वपूर्ण प्रश्न त्यावेळेस उचलला होता. तो सीए पर्यंत येतो आणि तरी देखील प्रसार माध्यमांची डोळे उघडत नाहीत. मुसलमानांची नागरिकता जाईल, मुसलमानांची नागरिकता जाईल. प्रश्न हा उभा राहतो की विभाजन झालेल्या भागांमधल्या अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं काय. आणि दर आठवड्याला मलकानीजी एक कार्टून काढतायत आणि नेहरूंना प्रश्न विचारतायत. आणि एक कार्टून काढून ज्यावेळेस 6 प्रश्न विचारले त्यावेळेस भारतामध्ये संविधान लागू होण्याच्या अगोदर पहिली सेन्सरशिप लागू होते. मलकानीजी सलग 3 महिने संपादकीय लिहितात. सेन्सर बोर्डाचा व्यक्ती तिथे येतो. त्याला जे सेन्सर करायला आवश्यक वाटतं सरकारच्या भूमिकेमुळे ते सेन्सर करतो, म्हणजे ते खोडून काढतो. मलकानीजी संपादकीय थांबवत नाहीत, बाकीचं संपादकीय छापतात. उरलेला जो भाग असेल जिथे त्याने गाळलेला आहे तिथे कात्री लावतात आणि तिथे लिहितात सेन्सर सीझर. याला म्हणतात पत्रकारितेमधला प्रोटेस्ट. पण हिंदू हितासाठी पाकिस्तानामधल्या होणाऱ्या अल्पसंख्याकांवरच्या अत्याचारासाठी प्रश्न विचारणं सरकारला ही आमची भूमिका आहे, जी त्यावेळेस कोणीच घेण्याची हिंमत करत नाही. आणि इथे प्रकरण थांबत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ऑर्गनायझर केस जिंकतं 2 जून 1950 ला. आणि त्याच्या 3 महिन्याच्या आत, म्हणजे निवडणुका अजून झालेल्या नाहीत, निवडलेलं सरकार आलेलं नाही, घटना समिती ही संसद म्हणून काम करते. संविधान लागू होऊन पूर्ण 6 महिने पण झालेले नाहीत. पहिली अमेंडमेंट येते आणि पहिल्या अमेंडमेंट मध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मधला आर्टिकल 19 मधला जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये एक नवीन क्लॉज जोडलं जातं, फ्रेंडली रिलेशनशिप विथ नेबरिंग कंट्रीज. याला जर कोणी आघात पोचवत असेल तर त्याच्यावर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचा सरकारला अधिकार आहे. त्रिपुदमन म्हणून एक ऑक्सफर्डचा स्कॉलर आहे, त्याने खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे 16 स्टॉर्मी डेज. 2 व्यक्ती त्यावेळेस, म्हणजे बाकी मलकानीजी आणि थापर एक कोर्टात लढतायत, पण त्यावेळेस 2 व्यक्ती या भारताच्या संविधान सभेमध्ये जे संसदेमध्ये रूपांतर झालं, म्हणजे अंतरिम संसद आहे त्या संसदेमध्ये या प्रश्नावर लढतायत. एक आहेत डॉक्टर आंबेडकर आणि एक आहेत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. तिथे डॉक्टर आंबेडकरांचं भाषण हे निश्चित प्रत्येक पत्रकाराने वाचावं असं आहे. आंबेडकर असं म्हणतात की देर इज वन अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन वेअर द फर्स्ट अमेंडमेंट वॉज इंट्रोड्यूस. मध्ये मध्ये इंग्रजीतनं बोलतो, विद्वान असल्यासारखं वाटतं. आणि ऑर्गनायझरचा संपादक असं पण वाटलं पाहिजे ना पुणेकरांना. तर पण आंबेडकरांचं आयकोट, आंबेडकर असं म्हणतात, हिअर इज द फर्स्ट अमेंडमेंट इन द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन विच एक्सटेंड द राईट्स. कारण पहिलं बिल ऑफ राईट्स जे आलं अमेरिकन संविधानामध्ये, सगळ्यात कमी अमेंडमेंट झाल्यात आतापर्यंत, 200-250 वर्षांचं संविधान असून देखील. आणि पहिली अमेंडमेंट जी आली ती अधिकारांचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मर्यादा वाढवणारे आली. अँड हिअर द सो कॉल्ड champion of liberal democracy is bringing the first amendment to curb the freedom of speech. आजकाल चालतो ना, म्हणजे तो गोदी मीडिया आणि कोणाची गोदी आणि कोणाचा. त्यावेळेस एकही मीडिया उभा राहत नाही या अमेंडमेंटच्या विरोधामध्ये, ज्यावेळेस ऑर्गनायझर आणि 2 विचारांचे असलेले माध्यम. आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा इंडिपेंडंटली हिंदुस्तान टाइम्समध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी हा प्रश्न का उचलला की राष्ट्रीय सुरक्षेसाठी पत्रकारिता करणं
आणि राष्ट्रीय सुरक्षेला म्हणजे 1962 ची पत्रकारिता. मी मुद्दाम हे टप्पे अशा करता घेतोय की याच्यामध्ये स्वाधीनता काळानंतरच्या पत्रकारितेचा आत्ता साधारणतः विचार करण्याचा जो हे झाला आहे तो टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन अँड जर्नलिझम या अंगाने झालाय. माझं मत पूर्णतः वेगळं आहे. स्वाधीनतेनंतरची पत्रकारिता बदलली, ती 1955 नंतर बदलली. याचं कारण सरकारने पहिल्यांदा प्रेस काउन्सिल आणली. प्रेस काउन्सिलमध्ये एकीकडे हे म्हटलं की हो तुमचे नियम तुम्ही ठरवा, स्वायत्त आहात, सरकार काही हस्तक्षेप करणार नाही. सेल्फ रेग्युलेशन नावाचं एक गाजर हातात दिलं आणि दुसरीकडे DAVP नावाचं नियंत्रण आणलं की आमची वाटचाल जशी आहे त्या दृष्टीने चालत असाल तर जाहिराती मिळतील. प्रसार माध्यमांची स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जी मुळात वृत्ती होती की आम्ही या समाजाचं देणं लागतो आणि समाजाला आमचं काम आवडत असेल तर समाज आम्हाला मदत करेल आणि म्हणून आम्ही आमचं वृत्तपत्र चालवू तर समाजाच्या भरोशावर चालवू, ना सरकारच्या भरोशावर ना कॅपिटलिस्टच्या आधारावर. आणि मला ऑर्गनायझरची पत्रकारिता करायचा अभिमान याच्या करता आहे की आज देखील आम्ही त्याच भावनेने पत्रकारिता करतो, कोणावरही निर्भर नाही. लोक मला अनेक जण विचारतात आजकाल तुम्हाला काय फरक पडतोय. म्हटलं अगोदरही पडत नव्हता ना आत्ताही पडत नाही. कारण त्या फरक पडण्यासाठी ऑर्गनायझर सुरूच झालेलं नाही. मूळ प्रश्न असा आहे की ती पत्रकारिता 1955-56 पासून बदलली कारण सरकारवर निर्भर राहणं हे बाध्य झालं. आणि त्याचं क्लासिक उदाहरण कोण आहे तर त्याचं क्लासिक उदाहरण BBC, ज्याला अगेन आपण ऑब्जेक्टिव्ह इंडिपेंडंट जर्नलिझमचा एपिटोम मानतो, ज्याने कधी आजपर्यंत ब्रिटिश सरकारला कॉलोनियलिझम बद्दल प्रश्न विचारले नाहीत, भारतामधल्या शोषणाबद्दल प्रश्न विचारले नाहीत, भारताला कायम निगेटिव्ह याच्यामध्ये दाखवलं, भारताला स्पेस प्रोग्रामची काय गरज आहे, भारत प्रिसिजन स्ट्राईक कसं करू शकतो याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणारा, कारण तो मुळात चालतोच ब्रिटिश सरकारच्या फंडिंगवर. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ब्लस्टरिंग कॉर्पोरेशन असा शब्द वापरला होता. आझाद हिंद फौजेची स्थापना झाली आणि आझाद हिंद फौजेचं ज्या पद्धतीने बीबीसीने रिपोर्टिंग केलं हे 1962 साली पुन्हा कळीचा मुद्दा बनला चीन युद्धाच्या वेळेस. पहिल्यांदा हा प्रश्न उभा राहिला आपण कसं रिपोर्टिंग करायचं. आणि त्यावेळेस आज जशी आहे तशी प्रसार माध्यमांमध्ये वैचारिक दृष्ट्या प्रभुत्व राखणारी पण ऑब्जेक्टिव्हतेचा बुरखा पाळणारी लोकांची जमात प्रस्थापित झाली होत होती नेहरूंच्या आशीर्वादाने. आणि त्याच्यामध्ये वाद सुरू झाला की आक्रमण भारताने केलं का चीनने केलं. दुसऱ्यांदा भारतामध्ये हा मुद्दा उभा राहिला की जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेवर आघात होतो तेव्हा रिपोर्टिंग कसं करायचं. तिसरा उभा राहिला इमर्जन्सीच्या काळामध्ये, कारण मुळात इमर्जन्सीचं जे लॉजिक दिलं होतं ते इमर्जन्सीचं लॉजिक इंटरनल डिस्टर्बन्स अँड सिक्युरिटी थ्रेट ड्यू टू एक्सटर्नल इंटरव्हेन्शन असं दिलेलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका की तुम्ही जयप्रकाश नारायणांना किती छापतात, नानाजी देशमुखांना किती स्पेस देतात त्याच्यावर तुमचं. आणि मग त्याच्यामध्ये जे प्रसिद्ध वाक्य आलं जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि खन्नाजींनी जस्टिस खन्नांनी तो वापरलं आणि नंतर अडवाणींनी प्रसिद्ध केलं की गव्हर्नमेंट एक्सपेक्टेड यू टू बेंड, यू स्टार्टेड क्रॉलिंग. हे जे क्रॉलिंग चालू झालं त्याच्यामध्ये पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहिला. त्याचा इंटरनल आता मी पॉलिटिकल डायमेन्शन्स मध्ये जात नाही, परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय या प्रश्नावर
प्रखरपणे त्यावेळेस प्रश्न विचारणं, थोडाफार प्रयत्न जोपर्यंत पूर्ण प्रेस बंद झाले नाही तोपर्यंत मदरलँडने केला. मलकानीजी त्यावेळेस ऑर्गनायझर बरोबर मदरलँड चालवायचे आणि इंडियन एक्सप्रेसने केला. हिंदीमध्ये त्यावेळेस धर्मयुग चालायचं, त्या धर्मयुगने केला. परंतु दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षा आणि आपत्काल याच्यावर समाजामध्ये मोठं डिबेट उभं राहिलं नाही, कारण सगळा प्रश्न हा मूळतः लोकशाही आणि लोकशाहीतले अधिकार याच्यावर येऊन थांबला. पण त्याच्यामध्ये देखील प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हा महत्वाचा मुद्दा होता. त्यानंतर जी प्रसारमाध्यमं बदलली त्याच्यामध्ये दुर्दैवाने एकीकडे कॅपिटलिस्ट आणि दुसरीकडे गव्हर्नमेंट यांचं एक नियंत्रणाचं पूर्णतः प्रसारमाध्यमांवर प्रस्थापित झालं. 1995 नंतर याला पुन्हा एक नवीन टर्न मिळाला. पहिल्यांदा मीडियामध्ये FDI नावाचा प्रकार आला. सुरुवातीला 26%, मग 49%, मग 100%. आणि पहिल्यांदा भारतामध्ये CNN इन्व्हेस्टमेंटने काही सुरुवातीला त्या एंटरटेनमेंटमध्ये झालं, म्हणजे स्टारचं इन्व्हेस्टमेंट आलं, पण नंतर CNN इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्यांदा भारतामध्ये विदेशातल्या पैशातनं माध्यम ही प्रक्रिया सुरू झाली. फायनान्स आणि व्हॅल्यू सिस्टीम मीडियामधल्या त्या न्यूज पासून ते एंटरटेनमेंट पर्यंत पूर्णतः बदलल्या. आणि जे मीडिया म्हणजे राष्ट्रीय एक कर्तव्य, दायित्व, समाजाच्या सहभागाने आणि समाजाच्या सहकार्याने चालवायचं, इथपासनं जी यात्रा सुरू झाली होती ती आता प्रामुख्याने व्यवसाय, जमलं तर विषय इथपर्यंत येऊन थांबली. आणि अशामध्ये 2006-07 नंतर डिजिटल स्पेसने एक नवीन क्रांती केली. लोकांनी त्यांना कधी ट्रोल म्हटलं, कधी रिस्पॉन्सिबल म्हटलं, पण हे गेटकीपरना तोडून, त्यांचे गेट तोडून ऑब्जेक्टिव्हिटीचा बुडखा फाडण्याचं काम सोशल मीडियाने केलं. जे ठरवून वैचारिक भूमिका असायला हरकत नाही. म्हणजे ऑर्गनायझर छापतोय तर कुठल्या विचारांनी छापतोय तुम्हाला माहिती आहे ना, वाचताना तुम्हाला माहिती आहे. सामना छापतोय तर सामना कुठल्या विचारांनी छापतोय माहिती आहे. बाकीच्यांच्या बाबतीत अडचणी आहे की वैचारिक भूमिका आहे पण तरी देखील तुम्ही त्यांना ऑब्जेक्टिव्ह समजताय. हा धोका आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत हा आणखीन महत्वाचा होतो. आणि आज विशेषतः मी सांस्कृतिक वार्तापत्राचं अभिनंदन करीन, जनगणनेचा विशेष अंक छापलाय. राष्ट्रीय सुरक्षा मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये पूर्णतः बदललेलं परिदृश्य आहे. आपण अनफॉर्च्युनेटली, मी देखील विद्यार्थी असताना पॉलिटिकल सायन्सचा, नंतर स्ट्रॅटेजिक स्टडीजचा, इंटरनॅशनल पॉलिटिक्स JNU मध्ये जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेस प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षा हे नॅशनल इंटरेस्ट डिफाईन इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड मिलिटरी सिक्युरिटी. राज्याची सुरक्षा यालाच राष्ट्रीय सुरक्षा. सीमा सुरक्षित असल्या की आपण सुरक्षित आहोत असा काहीतरी भ्रम आपण पाळला. ती राज्याची सुरक्षा आहे. राज्याची सुरक्षा राखणं ही सरकारची आणि आर्म फोर्सेसची जबाबदारी आहे. त्याच्याकरता आपल्या असलेल्या ताकदीनुसार ते आवश्यक ते निर्णय घ्यायला समर्थ आहेत. पण ज्याला नॅशनल सिक्युरिटी म्हणतात, स्टेट सिक्युरिटी नाही, बॉर्डर सिक्युरिटी नाही, त्याचं परिदृश्य आज पूर्णतः बदललेलं आहे. म्हणजे फोर्डच्या पैशाने भारतामध्ये पहिले ते कुठल्या तरी अमेरिकेतल्या विद्यापीठाबरोबर चालू होतं, मग ते रेस आणि कास्ट याचा डिबेट म्हणून सुरू होतं, मग त्याचा कास्ट सेन्सस म्हणून डिबेट सुरू होतो आणि तो वोट चोरीपर्यंत येतो. आणि त्याच्यावर डेटा चालवणारी दिल्लीमधली एक संस्था
ही तो 38%, 40% इन्फ्लेटेड डेटाचा नंबर महाराष्ट्राच्या निवडणुकीपुरता घोषित करून मोकळे होते. काही इन्फ्लुएन्सर्स त्याच्यावर आपले व्हिडिओ पण बनवतात. एक राजकीय पक्ष त्याच्यावर आपलं पूर्ण आंदोलन उभं करतं. प्रसार माध्यम प्रश्न नाही विचारत. आणि अचानक ती संस्था म्हणते सॉरी, आमची एरर झाली होती. लोकशाहीवरचा, लोकशाही तंत्रावरचा विश्वास उडवण्याकरता एका अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मधनं चालू झालेलं डिबेट एका राजकीय आंदोलनापासून येतं. अचानक सीए आलं तर मी हे पॉप्युलेशनशी याच्याकरता जोडतोय, कारण जगभरामध्ये डेमोक्रेसीचा मूळ आधार हा आता डेमोग्राफी झालेला आहे. डेमोग्राफी इज डिफाइनिंग युअर डेस्टिनी ॲज अ डेमोक्रेसी. म्हणजे आसाम मधल्या 8 जिल्ह्यांमधलं डेमोग्राफिक पिक्चर पूर्णतः बदललंय हे सगळ्या मीडियाकर्मींना माहिती आहे. बंगालमधल्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पूर्णतः बदललेलं आहे हे सगळ्या मीडियाकर्मींना माहिती आहे. पण तरी त्याच्यावर चर्चा करायची नाही. SIR बद्दल ज्यावेळेस डिबेट सुरू झालं त्यावेळेस मुळात प्रश्न हा इलिगल इमिग्रेशनचा नव्हता. मुळात प्रश्न केवळ इतकाच होता की इलेक्टोरल रोल्स पूर्णतः रिवाइज करण्याचा इलेक्शन कमिशनला अधिकार आहे का नाही. पहिली न्यूज कोणी छापली माहितीये? पहिली न्यूज भारतामध्ये नाही छापली गेलेली. पहिली न्यूज न्यूयॉर्क टाइम्सने छापली आहे. अनदर प्लॉय टू एक्सक्लूड मुस्लिम वोटर्स. इलिगल वोटर्स नाही, मुस्लिम वोटर्स. हे कुठून सुरू होतं आणि आपल्यापर्यंत येता येता त्याचं काय होतं? त्यामुळे आता सुरक्षा हा विषय सीमेचा विषय राहिलेला नाही. राष्ट्र म्हणून तुमचं जे काही अस्तित्व आहे, तुमची संस्कृती आहे, तुमची परिवार संस्था आहे, तुमचे तुमच्याकडे बघण्याचा, राष्ट्र म्हणून तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तुमच्या आसपासच्या येणाऱ्या विषयांवर तुमचं मत आहे, याला सगळ्याला मॅनिप्युलेट करण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज प्रसार माध्यमांचा वापर होतोय. आणि त्याचा आपल्याला भानही नाही पुरेसं. हा एक आणखीन महत्वाचा धोका आहे. कुठले प्रोडक्ट्स रीलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या ज्याला आपण म्हणूया सबकॉन्शियस माइंडवर आपल्या इम्प्रेशन करणारे. असं काय झालं अचानक की फार्मास्युटिकल कंपन्या अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जेंडर स्टडीजच्या नावाखाली कोर्सेस स्पॉन्सर करायला लागल्या 1998 नंतर. आणि त्या जेंडर स्टडीज मध्ये मग जेंडर आणि सेक्शुअल ओरिएंटेशन याची काहीतरी गल्लत व्हायला लागली. आणि त्या सेक्शुअल ओरिएंटेशनवर अचानक सिरियल बनायला लागल्या. आणि आता OTT प्लॅटफॉर्मवर तर आपल्याला सेक्शुअल ओरिएंटेशनच्या बाबतीत काहीतरी वेगळं दाखवल्याशिवाय सिरियलच पूर्ण होऊ शकत नाही जणू असं इम्प्रेशन करणारे. आणि ते आपण मानत नसू तर आपण काही बॅकवर्ड वगैरे आहोत का, मागासलेले आहोत का, असं आपल्याला वाटायला लागावं अशा पद्धतीने. पण हे 1998 नंतर जे सुरू झालं, कारण त्याला बॅकग्राऊंड होतं. अमेरिकेमध्ये फादरलेस अमेरिका नावाचं एक पुस्तक आलं होतं, ज्याच्या आधारावर लॅबमध्ये टेस्टिंग सुरू झालेलं होतं. त्या टेस्टिंगच्या आधारावर वेगवेगळे जेंडर ट्रान्सफॉर्मेशन, जेंडर रिअसाइनमेंट नावाचे शब्द हे फार्मास्युटिकल कंपन्यांनी सुरू केलेले होते. आणि त्याला प्रमोट करण्यासाठी त्यांना थिओरिटिकल जस्टिफिकेशन हवं होतं. भारताच्या फॅमिली इन्स्टिट्यूशनला हा धोका आहे का नाही, आणि फॅमिली इन्स्टिट्यूशनला धोका असेल तर तो राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे का नाही याचा विचार करण्याची वेळ आलेली. तुमच्या माहितीचा फ्लो, त्याचा मूळ स्रोत कुठून आहे, हे प्रश्न विचारण्यासाठीचा आज पेशन्स राहिलेला नाही.
मला 96च्या निवडणुकांमध्ये आठवतं, मी बिहारमध्ये इलेक्शन सर्वे करत होतो. बिहारमधल्या पंचायतमध्ये तो जुना दूरदर्शनचा बॉक्स असलेला टीव्ही लागलेला, रेडिओ चालू, त्याच्यावर BBC हिंदी चालू आणि समोर वर्तमानपत्र, असा बसलेला एक म्हातारा व्यक्ती, बहुधा 4थी पास असावा. त्याला बाकीचे काय मी प्रश्न विचारायचे ते विचारले. सर्वे करत होतो इलेक्शनच्या वेळेस 96च्या, आणि त्यांना विचारलं की बाबा इसमें से किस पर विश्वास करते हो. त्या माणसाने उत्तर दिलं होतं, आणि विशेषतः जे मागे बसलेले आहेत त्याने दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. तो असं म्हटला, बेटा वो जो सामने चल रहा है ना वो एंटरटेनमेंट है, जो मैं रेडियो पर सुन रहा हूं वो जानकारी है. वो जानकारी सही है या नहीं है और उसके बाकी पहलू क्या है ये समझना है तो मैं समाचार पत्र पर विश्वास करता हूं. तो एकदम क्लिअर होता. म्हणजे याच्यापेक्षा वाईज मीडियाचं विश्लेषण असू शकत नाही. कारण ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एंटरटेनमेंटच बघत असतो, कारण 3 मिनिटांनंतर ते पहिल्याच्या न्यूजला ब्रेक करून दुसरी ब्रेक करत असतात. तर म्हणजे बातमीचीच तोडमोड करत असतात. पण हे देखील कुठून येत आहे, कोण पेरतंय, याचं भान आपल्याला नसेल, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचाच नव्याने विचार करण्याची वेळ आली. मी अनेक वर्ष झाले माओवादावर आणि बस्तरमधल्या सिच्युएशनवर काम करतोय. मला माहिती नाही आजपर्यंत की हजारो जनजातीच्या लोकांचे बळी घेणारे, राज्य आणि संविधान उलथून टाकण्याचं स्वतःच्या संविधानामध्ये लिहिणारे, वारंगलच्या NIT मध्ये आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकलेले सगळे माओवादी सामाजिक न्यायाचे आणि ट्रायबल राईट्सचे कधी पुरस्कर्ते केले आपल्या प्रसारमाध्यमांनी मला अजूनही कळलेलं नाही. आणि त्यांची गळचेपी तिथे एकदा सुरू झाली, आता सगळ्या बाजूंनी घेरले गेले आहेत, त्यानंतर ते आपल्या कॅम्पसेसमध्ये उतरणार आहेत. एव्हरी विलेज अँड एव्हरी अर्बन स्पेस is going to be the space of Maoist activism. मी खूप जबाबदारीने बोलतोय, कदाचित ही हेडलाईन बनेल उद्याची, मला माहिती असूनही मी बोलतोय. ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट आहे डॉक्टर मनमोहन सिंगांचा पंतप्रधान असताना की भारताच्या सुरक्षेला सगळ्यात मोठा धोका हा रेड टेररिझमचा आहे. पण तरी देखील अकॅडमिकली, इंटलेक्च्युअली आणि प्रसार माध्यमांमध्ये तो माओवादी हा ट्रायबल राईट्सचा, जंगलांच्या अधिकाराचा पुरस्कर्ता असतो. त्या दंडकारण्यामध्ये त्याला स्ट्रॅटेजिक स्पेस पाहिजे होती, म्हणून त्या जनजातीच्या लोकांमध्ये मी अनेक वर्ष राहिलोय, अनेक वर्ष फिरलोय, अनेकदा बोललोय. त्यांच्यामधल्या कोणालाही ना मार्क्सशी घेणं देणं आहे, ना लेनिनशी घेणं देणं आहे, ना माओशी घेणं देणं आहे. त्यांची नावं पण त्यांना माहिती नाही, त्यांना दादा मामा त्यांचा माहिती आहे. आणि त्याने यांना समजवलंय की तुला पोलीस पाटलापासनं, तुला अंग्रेजांच्या फॉरेस्ट ऍक्टपासनं जर स्वातंत्र्य पाहिजे असेल, तुला बंदूक हातात घेतली पाहिजे, याला टोकला पाहिजे. पण त्याच्या जीवावर शहरांमध्ये राहून, आणि मी मुद्दाम अर्बन नक्सल शब्द वापरत नाहीये, कारण नक्सल हा अर्बनच असतो, जंगलामध्ये राहणारा नक्सल नाहीच आहे. तो जेव्हा प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये, JNU मध्ये, वारंगल युनिव्हर्सिटीमध्ये, उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो आणि त्याला अचानक माओचं, ग्रामशीचं आणि त्या चेगुवेराचं तत्वज्ञान आकर्षित करायला लागतं, आणि अचानक त्याला असं वाटतं की जंगलामध्ये जाऊन आपण फार मोठी क्रांती आणणार आहोत. आणि मग कोणालाही जन अदालत करून त्यांच्या बायकोसमोर त्याला फाशी देणं, त्याची जीप काढणं, याला ते न्याय म्हणतात. त्या जनजातीच्या लोकांसाठी ज्या ब्रिटिशांनी या सगळ्या प्रक्रियेपासून त्यांना वेगळं केलं, कारण त्यांच्याशी त्यांना लढता नाही आलं, म्हणून कायद्याने वेगळं केलं, फॉरेस्ट ऍक्ट बनवून वेगळं केलं, तीच प्रक्रिया पुढे माओवादी चालवतात. आपली काही गव्हर्नन्सचे लिमिटेशन्स असतील, परंतु रस्त्यांपासून, शिक्षणापासून, स्वास्थ्य सेवांपासून
मोबाईलच्या टॉवर्स पर्यंत या सगळ्या जनजाती क्षेत्रामध्ये न पोचू देण्याचं काम कोणी जर केलं असेल तर ते माओवाद्यांनी केलेलं आहे. त्यांच्या इतके भारतामधल्या ट्रायबल राईट्सचे शत्रू कोणीही नाहीत. परंतु कॅम्पसेसमध्ये बसून, मीडियामध्ये बसून, NGO मध्ये बसून ट्रायबल राईट्सचा बुरखा पांघरून, इंटेलेक्च्युअल असलेला बुरखा पांघरून जेव्हा हे माओवादी अनेक आंदोलनं चालवतील त्यावेळेस जर आपण जागृत नाही राहिलो तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी तो एक मोठा धोका ठरणार आहे. कारण लोकशाहीवरचा विश्वास खिळखिळा करणं, using democratic space for manipulating democracy, overthrowing democracy हे तंत्र आहे. इट इज अ प्लेबुक. त्याच्याकरता गरज पडली तर इस्लामिक कट्टरपंथी असलेल्या लोकांची मदत घ्या, गरज पडली तर वेगळ्या इन्स्टिट्यूशनलाइज रिलिजन्सची मदत घ्या, गरज पडली तर ग्लोबल मार्केट फोर्सेस मधनं जे मोठमोठ्या फंडिंग एजन्सीज आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांची मदत घ्या. त्यामुळे हा तिसरा महत्वाचा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. विशेषतः ज्यावेळेस आपण मार्च 2026 हे नक्षलवाद संपवण्यासाठीचं टार्गेट ठेवून काम करतो आहोत, यांच्यामधला कोणीही एकही जण गेल्या याच्यातला मारला गेलेला सुधाकर राव असेल, अनेक म्हणजे ते चारू मुजुमदार पासनची परंपरा आहे, हा कोणीही जनजातीमधला पीडित नव्हता. सगळे उच्च जातीचे, उच्च वर्गाचे, हाय क्लास एज्युकेशन घेतलेले आणि मग डाव्या चळवळीने प्रभावित झालेले लोक होते. पण या संविधानावर विश्वास नव्हता, लोकशाहीवर विश्वास नव्हता, म्हणून बंदूक हातात घेतली किंवा बंदूक हातात घ्यायला लावली. दोन्ही तितकेच दोषी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आता या युद्धाचं स्वरूप, आता आपण ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकाच्या परराष्ट्र धोरणाचं अचानक काय झालं, चीन आणि युरोपियन युनियनचं काय होतंय, रशिया कुठे आहे, भारताने याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे, याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये देखील अनेक संभ्रम आहेत, अनेक प्रश्न, अनेक चर्चांमध्ये आपण आपली आपली मतं हे करत असतो. जिओ स्ट्रॅटेजिक सिच्युएशन आता खूप कॉम्प्लेक्स आहे. पण एक गोष्ट महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे की अमेरिका आणि अमेरिकन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट हे आता क्रायसिसमधनं चाललंय. 136% डेट टू GDP रेशो आहे अमेरिकेचा. म्हणजे $100 जर अमेरिकेमध्ये उत्पन्न होत असेल तर $136 कर्ज आहे. आणि अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीवर जर जायचं झालं तर पर कॅपिटा डेट इज $2,700. अमेरिकेकडे एकच महत्वाचं कार्ड आहे की आता सगळी करन्सी ही डॉलर लिंक्ड आहे. ड्युअल गोल्ड आणि डॉलर स्टँडर्ड हे दोन्ही असल्यामुळे अमेरिकेला डॉलर छापण्याचं स्वातंत्र्य आहे. जगभरामध्ये जर डॉलरायझेशन थांबलं आणि भारत ज्या पद्धतीने प्रयत्न करतो, आता 52 देशांबरोबर आपली बोलणी चालू आहेत UPI वापरण्यासाठी, रशिया बरोबर आपण ऑलरेडी रुपये आणि रुबलमध्ये ट्रान्झॅक्शन करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतोय, सौदीने ऑलरेडी आपल्याबरोबर रुपयामध्ये इंटरॅक्शन करण्यासाठी मान्य केलेलं आहे, जपान हे UPI ची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे डेव्हलप करण्यासाठी आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. आफ्रिकन अनेक कंट्रीज या भारतीय तंत्रज्ञानाला 17 देशांमध्ये तिथे UPIच्या वापरासाठीचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याबरोबर ब्रिक्सचा सगळा प्रयोग चाललेला आहे. अशामध्ये डॉलरायझेशन झालं तर डॉलर कधी कोलॅप्स होईल सांगता येत नाही, ही सगळ्यात मोठी भीती आहे. आणि अशामध्ये अमेरिकेमध्ये 2 लॉबीजमध्ये युद्ध चाललंय. एक डिफेन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग, दुसरी ऑइल अँड गॅस, तिसरी फार्मास्युटिकल अँड ॲग्रिकल्चर. ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला AI, बिग टेक आणि त्याचं सगळ्याच्या आधारावर डेटा प्रोसेसिंग आणि EV या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी स्पेस, याच्यामध्ये काम करणारे कॅपिटलिस्ट. एलन मस्क त्याचा प्रतिनिधी आहे.
ज्यांच्या भरोशावर डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेला आहे. ही ट्रॅडिशनल लॉबी जी आहे, जिंचं सगळ्या जगभराच्या शस्त्रास्त्र व्यापारांवर नियंत्रण आहे, ऑइल अँड गॅसवर नियंत्रण आहे, ती आता दबाव आणायला लागली आहे की तुला डॉलर वाचवायचं असेल तर तुला फक्त त्यांच्याबरोबर राहून चालणार नाही, आमचे देखील इथं संबंध लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात घ्यायचे असतील तर युद्ध थांबलं पाहिजे. युद्ध थांबायचं असेल, कारण युद्ध थांबलं तर दोन ठिकाणी, गाझा आणि युक्रेन, या दोन ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन सुरू होईल. रिकन्स्ट्रक्शन सुरू होईल तर अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळेल. $3 बिलियन ऑलरेडी कमिटमेंट्स आहेत. त्या कमिटमेंट्स फुलफिल करायच्या असतील तर युद्ध त्वरित थांबलं पाहिजे. ही ट्रम्पचं कंपल्शन आहे. नाहीतर डॉलर वाचणं मुश्किल होईल. आणि त्याच्याकरता हा सगळा खेळ चाललेला आहे. याचा अप्रत्यक्ष बेनिफिशरी चायना आहे. कारण जिथे जिथे लोकशाही मूल्य, लिबरल डेमोक्रेसीचं मॉडेल वीक होतं, तिथे चायनीज अजेंडा हा सक्सेसफुल होतो. आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांवरचा, लोकशाही तंत्रावरचा प्रयत्न अमेरिकेतनं होताना दिसत असला तरी प्रत्यक्षात तो तिथल्या निओ लेफ्ट अकॅडमियामधनं आणि थिंक टँक्समधनं होतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इलेक्शन कमिशन हे वोट चोरी करताय, ज्युडिशियरी विकले गेलेली आहे, आर्म फोर्सेसचा दुरुपयोग होतोय. इन्स्टिट्यूशनवरचा विश्वास उडवायचा म्हणजे लोकशाही कमजोर होते. लोक रस्त्यावर येतात, लोकतांत्रिक मार्गाने परिवर्तन होईल हा विश्वास संपतो. अँटी करप्शन मुवमेंट हा तसाच एक प्रयोग होता. त्याच वेळेस जगभरामध्ये काय चाललंय बघा. एकीकडे पर्पल रिव्होल्यूशन होत आहे, ज्याला कलर्ड रिव्होल्यूशन म्हणतात. काय राष्ट्रीय सुरक्षेसाठी तो धोका नाही. तिथपासनं चालू झालेली मालिका बांगलादेश पर्यंत येते. 5% रिझर्वेशनवर आंदोलन सुरू होतं. मुक्तीबाहिनीच्या मुक्तबाहिनीमध्ये जे सैनिक सहभागी होते त्यांच्या परिवारांसाठी असलेलं 5% आरक्षण संपवा, याच्याकरता सुरू झालेल्या आंदोलनाचा परिणाम शेख हसीनाच्या रेजिम चेंजमध्ये होतो. इम्रान खान नियाझीने, मी शेजारचं देतो, माहिती काय, आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण नाही आहे, कारण आपली लोकशाही काय बांगलादेश आणि पाकिस्तानची लोकशाही नाही आहे ना. भारतीयांचा लोकशाहीवरचा विश्वास इतका कमजोर झालेला आहे. परंतु मुद्दा हा आहे की जेव्हा इश्यूज व्हायला लागतात, इन्फ्लेशन वाढतंय, जागतिक प्रेशर वाढतंय, ऑइल अँड गॅस संबंधी आता टॅरिफ संबंधीचे विषय वाढतायत, आणि ज्यावेळेस हे सगळे म्हणजे थिंक टँक्स, अकॅडमिया, मीडिया, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, बिग टेक कंपनीज, ज्या सगळ्या तुमच्या अल्गोरिदम्स आणि तुमचे सोशल मीडिया बिहेवियर इन्फ्लुएन्स करतायत. मी गमतीची गोष्ट सांगतो, गमतीची नाही, खूप सिरियस आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने. 29 एप्रिल 2018 एका आंदोलनासाठी कॉल झाला. 31 एप्रिल 2018 दुसऱ्या आंदोलनासाठी कॉल झाला. पहिलं आंदोलन, हे दोन्ही झालं मध्य प्रदेशसाठी. मध्य प्रदेशच्या निवडणुका जवळ येत होत्या. पहिलं आंदोलन होतं आरक्षण समर्थनासाठी, दुसरं आंदोलन होतं आरक्षण विरोधासाठी. दोन्ही मध्ये आलेल्या पोस्टचा ओरिजिन 80% कॉमन होता, आणि तो पाकिस्तानात ऑपरेट होत होता. त्याची सर्व्हर्स मात्र चायनामध्ये होती. ते जाट आंदोलनाच्या वेळेस झालं. जाट आरक्षणावर झालेल्या आंदोलनामधल्या पोस्ट या मॅक्झिमम पाकिस्तानामधल्या पंजाब रिजन मधून आलेल्या. आता अल्गोरिदम जेव्हा तयार होतो, जेव्हा एकाच टॅगवर किंवा एकाच शब्दावलीच्या पुन्हा पुन्हा ते यायला लागतात, तेव्हा ते आपल्या मनावर जे इम्प्रेशन करत असतात, त्यावेळेस आपल्यालाही वाटायला लागतं, अरे हरियाणामध्ये खरंच आग लागली बरं का. आणि त्याचं आंदोलन उभं राहिलं होतं हरियाणामध्ये, नाही असं नाही, पण त्या आंदोलनाला जे गॅस देण्याचं काम केलं होतं सोशल मीडियाच्या ऍक्टिव्हिजम थ्रू, ते केवळ भारतातनं नव्हतं. म्हणजे भारतातनं असलं तरी 20%च होतं. ग्राउंडवर कोणीतरी तयारी करणारं होतं, पण त्याला हवेमध्ये त्याचा गॅस, त्याचा ऑक्सिजन देण्याचं काम हे बाहेरून होत होतं. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी इंटरनल स्ट्राईफ
समाजामध्ये वेगवेगळ्या आयडेंटिटीज उभ्या करून त्याच्या आधारावर संघर्ष घडवून आणणं आणि त्यातनं लोकतांत्रिक व्यवस्था कमजोर करणं हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचा मुद्दा झालेला आहे. मला चिंता याची आहे की प्रसार माध्यम अजूनही जुन्या कोल्ड वॉरच्या आणि नेहरूंच्या सेक्युलरिझम आणि सोशलिझमच्या फ्रेमवर्कमध्ये अडकलेली आहेत. राष्ट्र आणि राज्यामधला फरकच कळत नाही. अनेक विद्यार्थी समोर येतात, अनेक पत्रकार समोर येतात. भारताची राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी प्रश्न विचारणं, सरकारच्या नीतीवर प्रश्न विचारणं यात काहीच गैर नाही. कधी विचारायचे, काय विचारायचे, कुठल्या भाषेत विचारायचे, कुठल्या उद्देशाने विचारायचे याचं भान निश्चित असलं पाहिजे. कारण आता तुम्ही छापत असलेल्या प्रत्येक माहितीचा उपयोग युद्ध चालू असताना आणि जेव्हा युद्ध हे केवळ रणभूमीवर नाही, सोशल मीडियामध्ये, विचारांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा लढलं जात आहे, तेव्हा हा जो इन्फॉर्मेशन वॉरफेअर, मिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर आणि डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, आपण तिन्ही प्रकारच्या वॉरफेअरमध्ये आहोत आता. याचं भान जर प्रसार माध्यम म्हणून आपल्याला नसेल तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षेकरता तो पण एक मोठा धोका आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रसार माध्यमांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी आता NEPच्या माध्यमातून पूर्णतः नव्याने आपल्या अभ्यासक्रमांना रिव्हिजिट करण्याची गरज आहे. म्हणजे मला आजपर्यंत लॉजिक कळलं, म्हणजे कोणीतरी मला समजावा प्रसार माध्यमांमधनं की ओवेसी बरोबर हात घेऊन उभा राहिला की तो सेक्युलर, योगीन बरोबर उभं राहिलं की तो कम्युनल. हे कुठलं लॉजिक आहे? जंगलामध्ये बंदूक घेऊन उभा असला तर तो सोशल जस्टिसचा, तो ट्रायबल राईट्सचा, आणि वनवासी कल्याण आश्रमचं काम करत असेल तो कम्युनल कन्व्हर्जन करणारा. हे कुठलं लॉजिक आहे? म्हणजे आत्ता रिपोर्टिंग प्रसार माध्यमांनी तांबट सरांचं कोणीही केलं, पारद्यांची स्टोरी केली कारण कन्व्हर्जन थांबवायचं होतं, एवढा स्टोरीचा आभार निघेल. का महत्वाचं नाही? जर डेमोग्राफी ही डेस्टिनी आहे आणि डेमोग्राफी हीच डेमोक्रेसी ठरवणार आहे तर का महत्वाचं नाही? पण प्रसार माध्यम म्हणून आपल्याला इतकी, म्हणून मी म्हटलं की हे ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटीचे पॅरामीटर्सच आपल्याला बदलले पाहिजे. विचार असणं चुकीचं नाही आणि राष्ट्रीय विचार असणं तर अजिबातच चुकीचं नाही. संघाचं तुम्ही माना नका मानू, सरकार कुठलं आहे कुठलं नाही हे महत्वाचं नाही, पण राष्ट्रीय हिताकरता जर ते योग्य नसेल तर ते नाही, राष्ट्रीय हिताकरता असेल तर ते आहे. युद्धजन्य परिस्थिती, मिलिटरी ऍक्शन होत असताना जिथे राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यावेळेसचं आपलं धोरण, आणि ज्यावेळेस युद्ध प्रत्यक्ष नाही पण तरी देखील आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत त्यावेळेसचं प्रसार माध्यम म्हणून आपलं धोरण, याच्या दोन्हीचा विवेक असण्याचं UGCने सुदैवाने आता एक भूमिका घेतली आहे की राष्ट्रीय सुरक्षा हा विषय प्रत्येक विषयाच्या विद्यार्थ्याकरता एक मॅन्डेटरी म्हणून असावा. प्रसार माध्यम, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन ते टीचिंग लर्निंगमध्ये असोत किंवा प्रॅक्टिसमध्ये असोत, त्यांच्याकरता मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आहे. भारत एक राष्ट्र म्हणून आहे कारण हा एक कल्चरल कंटिन्युअम आहे. 47-48ला जन्माला आलेलं हे राष्ट्र नाही, राज्य म्हणून आपला निश्चित नवीन प्रयोग आहे, नवीन संविधान म्हणून निश्चित प्रयोग आहे. पण राष्ट्र म्हणून आपण चिरातन आहोत, सनातन आहोत. त्याची काही एक विश्वदृष्टी आहे, त्याची काही एक मूलभूत मूल्य आहेत. त्यांचं रक्षण करणं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आहे. आणि त्या रक्षणाचा मूलभूत आधार हा केवळ पॉलिटिकल डेमोक्रेसी नाही, सोशल डेमोक्रेसी नाही, इकॉनॉमिक डेमोक्रेसी नाही, त्याचा मूळ आधार हा स्पिरिच्युअल डेमोक्रेसी आहे. जोपर्यंत या भारताचं भारतीयत्व आहे, भारताचं राष्ट्रीयत्व आहे, तोपर्यंत भारतामध्ये प्रत्येकाला आपला ईश्वर निवडण्याचा अधिकार आहे. जो म्हणेल माझाच ईश्वर ठीक बाकीचे सगळे खोटे, तो विचार अभारतीय आहे म्हणून अराष्ट्रीय आहे.
त्याच्याशी लढणं हा देखील राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. कारण भारत एकमेव पूर्ण विश्वामध्ये एकमेव अशी संस्कृती आहे जिथे तुम्हाला आपला ईश्वर निवडण्याचा अधिकार आहे, त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. तुम्ही एकच मानत असाल तरी देखील चालेल, तुम्ही दोन मानत असाल तरी चालेल, तुम्ही अनेक प्रकारचे मानत असाल तरी चालेल. तुम्ही म्हणाल की हे माझे गुरु आहेत आणि मी जिवंत व्यक्तीला ईश्वर मानतो तरी चालेल, तुम्ही स्वतःलाच ईश्वर घोषित केलं तरी चालेल, आणि मी ईश्वर मानतच नाही असं म्हटलं तरी चालेल. आम्ही सगळ्यांना स्वीकारतो आणि तरी देखील आम्ही एकम सद विप्रा बहुधा वदंती म्हणतो. हे भारताचं राष्ट्रीयत्व आहे. ते टिकवून ठेवणं देखील राष्ट्रीय सुरक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करत असताना पत्रकारितेमध्ये राष्ट्रीय दृष्टी असणं, राष्ट्रीय विचारांशी कटिबद्धता असणं आणि त्याचा पत्रकारितेशी अथवा शिक्षक असण्याची कधीच विसंवाद होऊ शकत नाही. इनफॅक्ट राष्ट्रीय दृष्टी असणं हे चांगलं पत्रकार आणि चांगला शिक्षक असण्यासाठीची पूर्व शर्त आहे. ती दृष्टी राष्ट्र म्हणून आपण पुढच्या पिढीपर्यंत द्यावी. नारद सन्मानाच्या निमित्ताने भारताच्या मूळ परंपरेमध्ये असलेले नारद आणि ब्रिटिशांनंतर बॉलिवूडने उभे केलेले नारद, या दोन्ही मधला देखील भेद समजून घ्यावा. त्या नारदाची जी मूळ सूत्र आहेत, नारदाने अनेक जणांकडनं लिहून घेतलं, संवाद केल्या, पण नारदाने जे मूळ सूत्र लिहिली आहेत ती भक्तीची संवाद सूत्र आहेत. आणि त्याच्यामध्ये 3 पूर्व शर्त आहेत. एक, टेबल न्यूज होऊ शकत नाही. न्यूज हॅज टू बी ऑन द ग्राउंड. न्यूज एका सोर्स मधनं होऊ शकत नाही, मिनिमम 2 सोर्सेस मधनं त्याचं व्हेरिफिकेशन पाहिजे. आणि तिसरं, ती न्यूज देत असताना मला त्याच्या होणाऱ्या परिणामांची जाणीव पाहिजे आणि त्याच्या आधारावर ती धर्मासाठी आहे का अधर्मासाठी आहे हे ठरवण्याचा विवेकही पाहिजे. सत्य सांगायचंय, कोणाला सांगायचं आणि कधी सांगायचंय तेही तितकंच महत्वाचं आहे. पत्रकारितेमध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी सांगायच्या नसतात आणि सगळेच प्रश्न सगळ्याच वेळी विचारायचेही नसतात. राष्ट्रीय सुरक्षेचं भान राखत असताना प्रसारमाध्यमांनी एवढा जरी विवेक नारदाचा पाळला तरी मला असं वाटतं की आपण नारदाच्या खऱ्या परंपरेचे पाईक होऊ. विश्वसंवाद केंद्राने अनेक प्रकारच्या नारदांची काळजी घेतली आहे, तर त्यांना याच्याबद्दल अभिनंदन देतो. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्याबद्दल त्यांना देखील अभिनंदन. आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रसार माध्यमांच्या संदर्भात पुणेरी पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला, जेवढं स्पष्ट बोलता येईल तेवढा, तर त्याबद्दल तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद.